मित्रांनो नमस्कार. माझा आवाज येत असल्याची सूचना पहिल्यांदा द्या, जेणेकरून आपण आपल्या सेशनला सुरुवात करू शकू. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का बघा. जर हा आवाज व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, तर मित्रांनो आपण पुढच्या सगळ्या गोष्टींना सुरुवात करणार आहोत. मध्यंतरी एक 2-3 दिवसाची सुट्टी ज्या मी गावी गेलेलो असल्यामुळं झालेली आहे. तर वेगवेगळे प्रश्न कसे असतात, प्रिया मॅडम गुड इव्हनिंग. 2-3 दिवसाची सुट्टी घेऊन मी परत एकदा तुमच्यासोबत आहे. वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करत असताना आता हा टप्पा आपण कायमस्वरूपी अशा पद्धतीनं दररोज 10 वाजता चालू ठेवणार आहोत, जेणेकरून वेगवेगळे प्रश्न कसे असतात आणि तुम्हालाही कळालेलं असावं की अशा प्रश्नांची उत्तरं देत असताना तसा आपल्याला फारसा प्रॉब्लेम येत नाही, कारण आपण हळूहळू का असेना या सगळ्या गोष्टींची प्रामाणिकपणे तयारी करायला लागलोय. हे सांगायला मी पुन्हा विसरणार नाही मित्रांनो. जेवण झालं असावं तुमचं, तर अशा वेळेला एक वही, एक पेन आणि तुम्ही स्वतः हजर असणं खूप गरजेची गोष्ट. मुद्दे तेच आहेत. पॅसिव्हचे प्रश्न असतील, ॲक्टिव्ह पॅसिव्ह, डायरेक्ट अँड इनडायरेक्टचे प्रश्न असतील, कंजंक्शनवर बरेच प्रश्न विचारले जातात. बऱ्याच वेळेला आपल्याला शब्दांची माहिती नसते, शब्दाचा अर्थ माहिती नसतो. त्या सगळ्या प्रॉब्लेमला हळूहळू टॅकल करत, हळूहळू प्रत्येक शब्द अगदी समजून घेत आपण पुढे चाललेलो आहोत. कुठेही गडबड करताना आपण दिसत नाही. कुठेही आपल्याला प्रश्न समजून घेत असताना त्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून आपण पुढे जात नाही, तर तो प्रत्येक मुद्दा समजून घेत आपण मित्रांनो पुढे चाललोय. आजच्यासाठीचे तुमच्याकरता असणारे प्रश्न स्क्रीनवर आहेत. तर अशा पद्धतीचे एक बॅच सुद्धा आपल्याकडे आहे, ज्याची किंमत फक्त 799 रुपयाने जवळजवळ 200 व्हिडिओज तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. प्रत्येक चॅप्टरवर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न दिसतील. TCSचा पॅटर्न असेल, IBPSचा पॅटर्न असेल, MPSCचे सगळे प्रश्न मित्रांनो या 799 मध्ये तुम्हाला कव्हर होताना दिसतील. कंटेंट ओरिएंटेड लेटेस्ट बॅच आहे ही. जर तुम्ही ॲप डाउनलोड केलं AK फाउंडेशन किंवा इंग्लिश बाय खाडे सर, तर हे सगळे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. आजच्यासाठीचा पहिला प्रश्न मित्रांनो हा आहे. तर या ठिकाणी प्रश्न वाचून बघा. तुम्हाला या प्रश्नाचं काही उत्तर देता येते का बघा. प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. TCS 2023 नगर परिषद संगणक व अभियांत्रिकी. द कास्ट ऑफ द प्ले हॅज नॉट बीन डॅश येट फायनलाइज्ड, रिझॉल्व्ड, कन्क्लुडेड का डिराइव्ड. मित्रांनो वेळ तुमची चालू झाली आणि तुम्हाला दिलेले आहेत 30 सेकंड. 30 सेकंदांमध्ये या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर द्यायचं आहे. तुमची वेळ चालू झाली. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय द्याल? कमान. येस मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर देत असताना शब्दांची जाणीव असणं आपल्याला खूप गरजेची गोष्ट आहे. की असे प्रश्न सोडवत असताना व्होकॅबचा भाग सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. काही मुद्दे मी तुम्हाला समजून सांगेन की हे मुद्दे कायम लक्षात ठेवा मित्रांनो, की या ठिकाणी टेन्सच्या संदर्भात सुद्धा आपण विचार करू शकतो. ज्या वेळेला मित्रांनो असा यट असा शब्द येतो, मी काय सांगालोय बघा, की ज्या वेळेला मित्रांनो असा यट असा शब्द येतो त्यावेळेला आपल्याला वापरायचा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि या ठिकाणी हॅज आले बघा, हॅज नॉट बीन. ओके, या ठिकाणी हॅज आले, बीन आले, याचा अर्थ हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. बऱ्याच वेळेला असे प्रश्न विचारले गेले, तुमच्या लक्षात यायला लागले का बघा, की ज्या वेळेला आपल्याला यट येतं त्यावेळेला प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचा आहे. ही बाब तुम्ही कधीही विसरू नका, कारण अशा पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत प्रश्न मित्रांनो दिसायला चालू होतात. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅव, हॅज येतं आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म या ठिकाणी हॅव किंवा हॅज या ठिकाणी घेतलेला आहे, हे बीन आलेला आहे. हा शब्द मित्रांनो लक्षात ठेवा. व्हॉट इज मिनिंग ऑफ कास्ट. तुम्ही कास्ट या शब्दाचा अर्थ काय सांगाल. बऱ्याच वेळेला या शब्दांमध्ये आपलं बरंच कन्फ्युजन असतं.
प्रश्नाकडे जात असताना त्यातल्या बारीक सारीक सगळ्या गोष्टींची मित्रांनो मी चर्चा करायला लागलोय. कोणी तुमच्यापैकी मला सांगेल का की कास्ट या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? कास्ट, व्हॉट इज मिनिंग ऑफ कास्ट? येस भरत सर, कॅन यू आन्सर मी द क्वेश्चन आय आस्क्ड द मीनिंग ऑफ कास्ट? या कास्ट या शब्दाचा अर्थ काय आहे, काय सांगाल का? यस, काही सुचतंय का बघा की कास्ट, कारण हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो. बऱ्याच वेळा दोन शब्दांमध्ये आपलं कन्फ्युजन असतं. आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. हे कास्ट वेगळं आहे आणि हे कास्ट वेगळं आहे. दोन्ही ठिकाणचे स्पेलिंग्स मित्रांनो वेगवेगळे मी दाखवलेत. तुम्हाला जमतंय का बघा की या ठिकाणी कास्ट असा मी शब्द वापरलाय. याचा अर्थ आहे मित्रांनो जात. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे असतं त्याच्यामध्ये मित्रांनो हा शब्द दिसतो कास्ट, आणि या कास्टचा मित्रांनो अर्थ आहे पात्र. नाटकामध्ये जी पात्र असतात, क्या बात, प्रशांत सरांनी अगदी बरोबर उत्तर दिले, पात्र, क्या बात. ओके, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की असे शब्द आपण जाणीवपूर्वक बघत जाणं, प्रत्येक शब्दाकडे जाणीवपूर्वक बघत जाणं. स्पेलिंगवरचे मुद्दाम प्रश्न विचारले जातात मित्रांनो, आपल्याला अडचणीत आणू शकतात की हे कास्ट वेगळं आहे, हे कास्ट वेगळं आहे. हे प्ले याचा अर्थ आहे खेळणे असा अर्थ नाही मित्रांनो. हे प्ले कळालं पाहिजे. प्लेचा अर्थ आहे मित्रांनो नाटक. लक्षात घ्या, या ठिकाणी आर्टिकल आले बघा, हे आर्टिकल नामाच्या पाठीमागे येतं. हे नाटक आहे, हे वर्ब नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीनं प्रश्नाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण बघायला चालू करतो त्यावेळेला मी म्हणते की खऱ्या अर्थानं आपलं इंग्रजी पक्क व्हायला लागलं. एक एक प्रश्न ज्यावेळा मी तुमच्याशी चर्चेला घेत जातोय मित्रांनो, त्यावेळा असे प्रश्न बघत असताना तुम्हाला त्याचे बारकावे तुमच्याशी मी शेअर करत चाललोय. याचं कारण असं आहे की हे बारकावे माझ्याशिवाय तुमच्याशी कुणीही शेअर करणार नाही. हे शेअर करत असताना मी त्या बारक्या अगदी लहान लहान गोष्टींची चर्चा करायला लागलोय. हे जे हॅज आलेलं आहे हे कास्ट साठी आलेलं, लक्षात ठेवा. कास्ट पात्र, ऑफ द प्ले, प्लेचा अर्थ आहे नाटक, नॉट बीन यट, आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स आलेला आहे कारण यट आल्यानंतर मित्रांनो. ओके दीपक सर नमस्कार, 2-3 दिवसाच्या गॅप नंतर आपण पुन्हा भेटायला लागलोय. वेलकम बॅक. मित्रांनो, प्रश्न बघत असताना प्रश्नाकडे नजर कशी असावी? प्रश्न एकाच अँगलनं न बघता वेगवेगळ्या अँगलनं आपण बघू शकतो का? त्याच्यातलं क्रियापद, प्रोनाऊन, शब्दांचे अर्थ, वापरला गेलेला टेन्स, या सगळ्या बारकाव्यांच्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण चर्चेला घ्यायला लागलोय. एकाच प्रश्नाची अजून आपली चर्चा चालू आहे. रत्नदीप सर गुड इव्हनिंग. मित्रांनो, ज्या वेळेला कास्ट ऑफ द प्ले हॅज नॉट बीन, आता रिझॉल्व या शब्दाचा अर्थ मित्रांनो आहे सोडवणे. याचा अर्थ आहे सोडवणे, माहिती पाहिजे. डिराईव्ह याचा अर्थ आहे च्यापासून मिळवणे. ही सगळी मित्रांनो वर्ब दिसतात. वर्ब ही सगळी वर्ब आहेत. रिझॉल्व. कन्क्लूड याचा अर्थ आहे मित्रांनो समारोप करणे. एखाद्या गोष्टीचा ज्या वेळेला समारोप केला जातो कन्क्लुजन, आणि कन्क्लुजन हा शब्द मित्रांनो कन्क्लूड वरून आलेला आहे. कारण कन्क्लुजन हे शेवटी काढलं जातं आणि समारोप हा शेवटीच केला जातो. त्यामुळे क्रियापद लक्षात ठेवा. कन्क्लुडेड, एखाद्या गोष्टीचा समारोप ज्यावेळा केला जातो त्यावेळेला सांगता ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला मित्रांनो हा शब्द वापरला जातो कन्क्लुडेड, कन्क्लुडेड, कन्क्लूड. अशा अर्थानं मित्रांनो हे सगळे शब्द येतात. मित्रांनो, माझ्यासोबत असाल तर अशा पद्धतीच्या सर मला इंग्रजी येत नाही, या बात वैभव शिंदे सर आहेत. मित्रा तुला इंग्रजी येतं बरं, हा तुझा एक स्वतःचाच गैरसमज आहे की तुला इंग्रजी येत नाही. मी इंग्रजी येण्यासाठी एकाच गोष्टीची गरज दाखवत असतो, ती म्हणजे समज. तुमच्याकडे जर समज असेल तर इंग्रजी यायला चालू होतं. इंग्रजी पाठ करून येत नाही. मी जे बोलायला लागलोय त्याच्याशी तुम्ही जर समरूप आणि एकरूप असाल तर इंग्रजी येण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. कारण एकाच प्रश्नाची चर्चा मित्रांनो आपण वेगवेगळ्या अँगलनं करत जातो. त्यातले येणारे शब्द, त्याची चर्चा, आणि माझ्याशी जर तुम्ही असे संलग्न असाल तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू येत जातील. आणि ज्या माणसाकडे समज आहे त्या माणसाला मित्रांनो सगळे शब्द यायला लागतात. हळूहळू का असे ना, या सगळ्या शब्दांना तो माणूस समजून घ्यायला लागतो. आणि हो की तुम्ही हे सगळं करायला लागलाय, हे सगळं तुम्हाला कळायला लागलाय मित्रांनो. प्रवीण सर गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. मित्रांनो, कन्क्लूड या शब्दाला वर्ब अशा अर्थानं सांगता, आणि जी पात्र असतात नाटकातली ती फायनल करावी लागतात. दॅट मीन्स द ऑप्शन इज ए, फायनलाइज्ड. द कास्ट ऑफ द प्ले हॅज नॉट बीन फायनलाइज्ड यट. मित्रांनो, उत्तर यायला पाहिजे ए. बऱ्याच लोकांनी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर ए दिलेलं आहे. काही लोकांनी मात्र उत्तर बी दिलेलं आहे, रिझॉल्व.
रिझॉल्व या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो एखादी गोष्ट सोडवणे किंवा एखादी गोष्ट ठरवणे अशाही अर्थानं वापरलं जातं. हा शब्द वापरला जातो कधी ते सांगतो की ज्यावेळा नवीन वर्ष आलेलं असतं त्यावेळा न्यू इयर रिझोल्युशन असा एक शब्द तुम्ही कदाचित ऐकला असावा. नवीन वर्ष साजरं करत असताना फक्त आपण रस्सा पाणी आणि पार्टी करतो, पण न्यू इयर रिझोल्युशन असा एक शब्द येतो. रिझॉल्व करणे याचा अर्थ ठरवणे अशा अर्थाने येतो. कोणतरी तुम्हाला विचारतं व्हॉट इज द न्यू इयर रिझोल्युशन फॉर दिस इयर, या वर्षाकरता नवीन काही तू ठरवलंयस का? न्यू इयर रिझोल्युशन हा शब्द मित्रांनो त्यातूनच आलेला दिसतो. रिझॉल्व म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीचे प्रश्न, अशा पद्धतीची चर्चा संध्याकाळी 10 वाजता भरलेल्या पोटावर ज्यावेळा होते त्यावेळा मी म्हणेन एकाच प्रश्नातून आपण बऱ्याच काही गोष्टींचा शोध लावू शकतो. आणि हा शोध लागलेला शोध ज्या वेळेला तुम्ही परीक्षेला घेऊन जाता त्यावेळेला त्या परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांना तुम्ही अगदी सहज सामोरं जाऊ शकता. माझं बोललेलं जर तुम्हाला पटत असेल तर किमान यस तरी म्हणा, कारण ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण या सगळ्या गोष्टी इतक्या डिटेल आपण बघायला लागलोय. डिड यू गेट माय पॉइंट? माझा मुद्दा तुम्हाला मित्रांनो कळाला असावा की हा प्रश्न होता व्होकॅबच्या संदर्भात. या कास्ट मधला आणि या कास्ट मधला असणारा भेद आपण बघितला. प्ले हे नाटक आहे, आर्टिकल आलेलं आहे, नामाच्या पाठीमाग आर्टिकल येतं. प्रेझेंट परफेक्ट टेन्स का आहे? कारण वाक्यामध्ये यट आलेला आहे म्हणून प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रत्येक शब्दाच्या अर्थ आणि त्याच्या वापराच्या संदर्भात चर्चा करून आपण पुढचा पाय टाकतोय. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा, आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या सोबत आहे 30 सेकंड्स, आणि 30 सेकंदांमध्ये मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुमची वेळ चालू झाली. यू जस्ट गो फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन अँड ट्राय टू गिव्ह द आन्सर ऑफ द क्वेश्चन. कम ऑन. मित्रांनो पुन्हा एकदा हा प्रश्न व्होकॅबच्या संदर्भात होता, पण व्होकॅबच्या संदर्भात बघत असताना या ठिकाणी फ्रेज त्यांनी दिलेली आहे बघा, इडम दिलेली आहे, नो लव लॉस्ट. याचा अर्थ त्यांनी मित्रांनो विचारलाय. साधी गोष्ट जरी आपल्याला कळाली तरी अशा प्रश्नाचं उत्तर देताना मित्रांनो तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, अशा पद्धतीचे प्रश्न बघत असताना आपल्याला साधारण जरी अर्थ कळाला तरी अशा प्रश्नाचे उत्तर काढता येतात. प्रशांत सरांनी उत्तर दिलंय बी नॉट ऑन गुड टर्म्स. वाव, व्हेरी गुड. वैभव सर इज सेइंग सी. ओके, टू ट्रस्ट कम्प्लिटली रिलेटेड बाय ब्लड. वैभव सर. मित्रांनो प्रश्नाकडे बघत असताना एक नजर आपली पाहिजे की या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा नो लव. नो लवचा अर्थ सरळ आपल्याला सापडतो की प्रेम नाही. याचा अर्थ आहे त्याच्यामध्ये वैर असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? वैर. ज्या अर्थी नो लव असं म्हटलेलं आहे याचा अर्थ त्यांच्यामध्ये मैत्री असता कामा नये, याचा अर्थ त्यांच्यामध्ये वैर असेल असा सरळ अर्थ निघतो. आणि मग आपल्याला कळतो बघा रिलेटेड बाय ब्लड असं होणार नाही. नॉट ऑन गुड टर्म्स, एखाद्या गोष्टीशी वैरत्व असतं त्यावेळेला म्हटलं जातं नो टर्म्स. एकत्र नसणे अशा अर्थानं वापरलं जातं. पटत नसणे अशा अर्थानं सुद्धा मित्रांनो ही फ्रेज वापरली जाते. नो लव लॉस्ट. जसं द बीजेपी अँड द काँग्रेस यांच्यामध्ये नो लव लॉस्ट याचा अर्थ होतो की त्यांच्यामध्ये प्रेम नाही, याचा अर्थ त्यांच्यामध्ये काय आहे? वैर आहे. मित्रांनो अशा पद्धतीनं ज्या वेळेला एखाद्या इडमकडं अशा अर्थानं आपण बघत जातो त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला ती फ्रेज किंवा इडम कळायला चालू झाली. हळूहळू का असेना अशा फ्रेजेस मित्रांनो बघणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण शाळा कॉलेजमध्ये अशा गोष्टी आपण कधीही बघितलेल्या नसतात. त्यामुळे मित्रांनो आपल्याला अडचण येताना दिसते. ही गोष्ट आपल्याला कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न प्रवीण सर. यस, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय बघा. कम ऑन. वेळ चालू झाले. वी शॅल नॉट अनट्रस्ट यू
with any more work dash you have not been true to your word but il since that कातो TCS 2023 वेळ चालू झाले कंजंक्शन आहे मित्रांनो बघूया काय उत्तर द्याल प्रश्नाचं उत्तर काय द्याल मित्रांनो वेळ संपले आणि या प्रश्नाच्या उत्तराकडे जात असताना या सगळ्या शब्दांचे अर्थ मला पहिल्यांदा समजून घ्यावे लागतील ओके ह्या जर शब्दांचे अर्थ मला कळाले तर मित्रांनो आपण अशा प्रश्नांची उत्तर देऊ शकतो कारण ही सगळी जी आहेत ही कंजंक्शन्स आहेत मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो ही सगळी आहेत कंजंक्शन्स आणि हमखास TCS पॅटर्न खाली कंजंक्शनच्या संदर्भातले प्रश्न विचारले जातात त्यावेळेला अशा कंजंक्शनचे अर्थ आपल्याला माहिती असले पाहिजेत बट या शब्दाचा अर्थ आहे पण बऱ्याच लोकांना माहिती असावा काही लोकांनी ओके हर्षू सर इज सेइंग सेकंड हर्षू पाटील सर इज सेइंग दोन बी व्हेरी गुड सिन्सचा अर्थ मित्रांनो आपण घेऊ शकतो तो म्हणजे कारण बघा ही could not मी वाक्य लिहिलं he could not run fast since he was fat मित्रांनो वाक्य कळतंय का he could not run fast तो फास्ट पळू शकला नाही कारण he was fat since या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो कारण आणि जर मला हा अर्थ कळाला तर मित्रांनो या प्रश्नांची उत्तरं देता येणं सोपं जाईल म्हणून मी सतत सांगतोय मित्रांनो की लेक्चर 10 वाजता जेव्हा तुम्ही ऐकायला बसता त्यावेळेला एक वही आणखी एक पेन असणं खूप गरजेची गोष्ट आहे कारण शब्दांचे अर्थ माहिती असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा दोचा अर्थ आहे मित्रांनो जरी आणि दॅट या शब्दाचा अर्थ आहे की त्या अशा अर्थानं मित्रांनो ही सगळी कंजंक्शन्स वापरली जातात जेव्हा ते अर्थ कळाले तर अशा प्रश्नांची उत्तर देता येणं मित्रांनो सोपं जाईल बघा आय शॅल नॉट एंट्रस्ट यू तुझ्यावर मी विश्वास नाही ठेवू शकत यू विथ एनी मोर वर्क सिन्स यू हॅव नॉट बीन ट्रू टू युअर वर्ड कारण यू हॅव नॉट बीन ट्रू टू युअर वर्ड तुझ्या शब्दाशी तू खरा नाही आहेस याचा अर्थ तू प्रामाणिक नाही आहेस हे त्याचं कारण आहे मित्रांनो उत्तर यायला पाहिजे सिन्स यू हॅव नॉट बीन ट्रू टू युअर वर्ड कारण तू तुझ्या शब्दाशी काय नाही आहेस प्रामाणिक नाही आहेस असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे मित्रांनो सिन्स म्हणजे वाक्याच्या संदर्भानुसार आपल्याला कंजंक्शन वापरता येणं खूप गरजेची गोष्ट आहे बघा वी शॅल नॉट एंट्रस्ट यू विथ एनी मोर वर्क आम्ही तुझ्यावर काही विश्वास ठेवू शकत नाही कारण यू हॅव नॉट बीन ट्रू टू युअर वर्ड तुझ्या शब्दाशी तू प्रामाणिक नाही आहेस ते कारण आहे या ठिकाणी कारण यायला पाहिजे आणि त्यामुळे मित्रांनो सिन्स यायला पाहिजे उत्तर चुकले तरी चालेल पण किंबहुना मी जी कारण तुम्हाला सांगायला लागलोय ती किती लोकांना कळालेत त्यांनी थोडंसं मला यस म्हणा कारण चर्चा ही एकतर्फी होता कामा नये ती चर्चा तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचली गेली पाहिजे विषय मित्रांनो गंभीर का आहे कारण अशा पद्धतीची चर्चा कुठेही होत नाही प्रत्येक प्रश्नाचं नुसतं उत्तर सांगून पुढे जाणं यासाठी मी नाही तर त्या प्रश्नाच्या प्रत्येक कांगोऱ्याकडे ज्यावेळेला आपण जाऊ त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला कळायला चालू झालं मी बोललेलं उत्तर तुम्हाला कळालंय का बघा की सिन्सचा अर्थ कारण असा होतो बट म्हणजे पण कधी वापरलं जातं वाक्यात विरोधाभास असतो त्यावेळेला पण वापरलं जातं दो कधी वापरलं जातं जरी अशा अर्थानं वापरलं जातं दॅट कधी वापरलं जातं की अशा अर्थानं ते वापरलं जातं आणि ते कंजंक्शन म्हणून सुद्धा काम करताना तुम्हाला दिसतं ही सेड दॅट तो म्हणाला की ही सेड दॅट तो म्हणाला की हे जे की आहे हे दॅटनं दाखवलं जातं मित्रांनो हे सगळं समजून घेत जाणं मित्रांनो गरजेची गोष्ट आहे
हे सगळं कळालं असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी परत एकदा तुमच्याकडे वेळ आहे, तो म्हणजे 30 सेकंड्स. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय द्याल? परत एकदा अशाच पद्धतीचा शब्द विचारलेला आहे ज्याचा आपला परिचय नसतो. काही उत्तर सुचतंय का बघा. कमान. मित्रांनो या शब्दाचा अर्थ मी पहिल्यांदा सांगतो. शरण जाणे असा याचा अर्थ आहे. मग मला सांगा, सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम, समानार्थी शब्द ऑफ द गिवन वर्ड. सकम. मित्रांनो ब हे सायलेंट आहे. सकम शरण जाणे, स्टिम्युलेट, स्ट्रगल, सक्सीड का टू सरेंडर. आता तर या प्रश्नाचं उत्तर यावं अशी अपेक्षा आहे की सकम या शब्दाचा अर्थ आहे शरण जाणे. मग मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय द्याल? ए, बी, सी का डी? सकम. मित्रांनो ब हे सायलेंट आहे, बी चा उच्चार होत नाही, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. मी शब्दाचा अर्थ दिल्यानंतर तरी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे की सकमचा अर्थ मित्रांनो आहे शरण जाणे. आता मात्र मित्रांनो बऱ्याच लोकांची उत्तरं अगदी बरोबर यायला लागलेत की शब्दाचा अर्थ कळाला. शरण जाणेला शब्द आहे मित्रांनो सरेंडर. स्टिम्युलेट याचा अर्थ उत्तेजित करणे, प्रोत्साहित करणे अशा अर्थाने येतं. स्ट्रगलचा अर्थ तर तुम्हाला माहित आहे की आपण सगळे स्ट्रगल करायला लागलोय. सक्सीड यशस्वी होणे अशा अर्थानं वापरलं जातं. आणि सरेंडर सकम असा हा शब्द आहे. मित्रांनो शब्दाकडे जात असताना ते सगळे शब्द बघत जाणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. हे सगळे शब्द ज्यावेळेला आपण बघत जाऊ त्यावेळेला मित्रांनो मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपली व्होकॅब स्ट्रॉंग व्हायला लागली. एक एक शब्द लिहून घ्या. दररोज आपण असे 10 वाजता भेटत गेलो आणि 1 महिन्यानंतर तुम्हाला कळेल की कितीतरी नवीन शब्द तुमच्याकडे यायला लागलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यस, हँड इन ग्लो अशा पद्धतीची फ्रेज विचारले, वेळ चालू झाले. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला काय द्याल? रत्नदीप सरांनी उत्तर दिलेलं आहे. वैभव शिंदेनी उत्तर दिलंय. प्रवीण सरांनी उत्तर दिलंय 2 नंबर. ओके, टेकिंग शेल्टर. ओके, हर्षू सरांनी उत्तर दिलंय डी, इन डिसगिव्ह. यस. मित्रांनो प्रश्नाचे उत्तर देत असताना हा शब्द माहिती पाहिजे. हँड इन ग्लो. आता हँड हा शब्द बघा. हँड म्हणजे हात, हे तर सगळ्यांना माहित आहे. ग्लो हा शब्द तर तुम्हाला हँड ग्लोव्ज असतात आणि हे दोन्हीही एकमेकाशी निगडीत आणि जवळ असतात. एक गोष्ट लक्षात येते का बघा. हँड इन ग्लो हाताशी जवळ असतो तो म्हणजे ग्लोव्ज. हातात घालायचे जे ग्लोव्ज असतात ते हाताच्या जवळ असतात. त्यांचं असोसिएशन हे क्लोज असतं. मित्रांनो इन क्लोज असोसिएशन यासाठी ही फ्रेज वापरली जाते, कारण हाताचा संबंध ह्या ग्लोव्हशी असतो आणि त्यांचं क्लोज असोसिएशन असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट
की ज्या वेळेला अशा पद्धतीनं आपण या शब्दांकडे बघत जाऊ त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला असे शब्द आणि अशा इडियम्स यायला चालू झाल्या. याचं कारण असं आहे, बऱ्याच लोकांना असं वाटलं की हात जे आहेत ते ग्लोव्ह मध्ये आहेत त्यामुळे ते सिक्रेट आहेत. सिक्रेटचा संबंध नसून क्लोज असोसिएशन आहे, जवळचे संबंध आहेत आणि अशा अर्थाने ही फ्रेज वापरले. एमपीएससी कडे सुद्धा मित्रांनो ही फ्रेज विचारले, हँड इन ग्लो. लक्षात ठेवा मित्रांनो, अत्यंत महत्वाची फ्रेज की जी परीक्षेला सतत विचारली गेले. कळालंय का बघा याचा अर्थ? याचा अर्थ आहे हँड इन ग्लो, याचा अर्थ आहे इन क्लोज असोसिएशन. द हजबंड अँड वाईफ आर हँड इन ग्लो. दे आर व्हेरी क्लोज, दे आर विथ क्लोज असोसिएशन. याला म्हटलं जातं मित्रांनो इन क्लोज असोसिएशन हँड इन ग्लो. म्हणजे अशा पद्धतीच्या फ्रेजेस साधारण जर आपण ही चर्चा करत गेलो, लगेच हे जमणार नाही हे मलाही माहित आहे, कारण मी ज्या पद्धतीने विचार करत तुम्हाला सांगायला लागलोय. म्हणून हे लिहून घ्या, पुन्हा पुन्हा बघा, कारण याच फ्रेजेस पुन्हा पुन्हा एमपीएससी कडेही रिपीट होतात आणि टीसीएस आयबीपीएस पॅटर्न खाली सुद्धा तुम्हाला रिपीट होताना दिसतील. पुढचा प्रश्न स्क्रीनवर काय बघा, पॅराजंबलचा प्रश्न आहे मित्रांनो. कशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर देणार आहात? 30 सेकंदाचाच वेळ आहे. वाक्य कशी जुळवणार आहात आणि उत्तर कसं काढणार आहात 30 सेकंदाच्या वेळामध्ये. कमान. मित्रांनो वेळ संपले आणि उत्तर देत असताना तुम्ही काही लॉजिक चालवलेलं आहे का ते मला बघायचं आहे. अजून कुणीही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही तरी सुद्धा बघू की उत्तर तुम्ही काय काढणार आहात. यस, कशा पद्धतीने या प्रश्नाकडे बघणार आहात आणि कशा पद्धतीने या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देणार आहात. काय उत्तर द्याल? लॉजिक काही चालतंय का? कमान. सी ऑप्शन. वाव, व्हेरी गुड. सी ऑप्शन. हर्षू सर, क्या बात. यस, सी ऑप्शन. मित्रांनो प्रश्नाकडे बघत असताना प्रशांत सर ए ऑप्शन, सी बी. यस, सी न तर सगळ्यांनी सुरुवात केले, कारण सगळ्याच ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं तर सी आहे, सी आहे, सी आहे, सी आहे. त्यामुळे सी चा विषयच येणार नाही. त्यामुळे बघा आता हे बघत असताना हे वाक्य पहिल्यांदाच काय येतं याचं कारण या वाक्यात आलंय बघा. द फर्स्ट हा शब्द, द फर्स्ट स्टेप, पहिली स्टेप, याच्यातूनच मला कळतं की हे वाक्य पहिल्यांदा असायला पाहिजे. मी बोललेलं तुम्हाला काही कळालंय का बघा. समजा हे जर दिलं नसतं सगळीकडे सी तरी सुद्धा तुम्ही यानच सुरुवात करायला पाहिजे होती, कारण हा भाग बघा द फर्स्ट स्टेप, फर्स्ट स्टेप यानच पहिल्यांदा सुरुवात व्हायला पाहिजे, कारण हा वाक्याचा भाग असा दाखवतो की यानं सुरुवात व्हायला हवी द फर्स्ट स्टेप. एक्झॅक्टली मी बोललेलं कळालंय का बघा. काही लोकांनी उत्तर सी द्यायचा प्रयत्न केला. क्या बात. वैभव शिंदे सर, सी ऑप्शन. आता बघा इथं म्हटलंय द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स प्रिव्हेंटिंग ऑफ सायबर क्राईम्स वुड बी टू प्रमोट अवेअरनेस अबाउट क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज. सायबर क्राईम्स विषयी बोलायला चालू आहे आणि हाच शब्द मित्रांनो तुम्हाला आणखी कुठं दिसतो, लॉज अगेन्स्ट सायबर क्राईम्स. म्हणजे याच्याशी रिलेटेड हे यायला पाहिजे, कारण याच शब्दाचा इथं पुनरुच्चार केलेला आहे. सी आणि डी पाहिजे मित्रांनो. सीडीचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतो. ऑप्शन सीच यायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा बी आलेला आहे. द युजर शुड बी अलर्टेड. ओके, अलर्टेड टू टायटन देअर सिक्युरिटी. ओनली देन विल दीज लॉज बी इफेक्टिव्ह. हे सगळे लॉज काय होतील? इफ ओनली देन. त्यानंतर, देन म्हणजे त्यानंतर, म्हणजे या ठिकाणी ए हे कुठे यायला हवं? शेवटी यायला हवं. ऑप्शन येणार आहे मित्रांनो सी. मित्रांनो अशा पद्धतीनं वाक्याकडे बघण्याची मी म्हणत असतो की आपल्याकडे काय यायला हवी? नजर यायला हवी. ही नजर जर येत असेल तर अशा प्रश्नांची उत्तरं काढता येणं मित्रांनो सोपं जाणार आहे.
मी बोललेलं किती लोकांना हे पटलेलं आहे, कळालेलं आहे बघा, की अशा पद्धतीनं उत्तरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काही लॉजिकचा, काही शब्दांचा वापर केला तर असे प्रश्न अगदी सहज सुटतात. कुठेही अडचण येताना तुम्हाला दिसत नाही आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यासाठी सुद्धा पुन्हा एकदा तुमच्याकडे आहे 30 सेकंड्स आणि या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. स्टेटमेंट दॅट इज ॲब्सोल्युटली क्लिअर त्याला काय म्हणतात? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वन वर्ड टू सबस्टिट्यूट द गिवन सेट ऑफ वर्ड्स. स्टेटमेंट दॅट इज ॲब्सोल्युटली क्लिअर, इम्प्लिसिट, एक्सप्लिसिट, ambiguous आर obscure. वेळ चालू झाले मित्रांनो. उत्तर काय द्याल? मित्रांनो, जर शब्दांचे अर्थ येत असतील तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देता येणं मित्रांनो अगदी सोपं जातं. मी पुन्हा एकदा सांगतो, हे बघा, स्टेटमेंट दॅट इज ॲब्सोल्युटली क्लिअर. क्लिअर म्हणजे जे स्टेटमेंट स्पष्ट आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? या एक्सप्लिसिट या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो स्पष्ट. लक्षात ठेवा, याचा अर्थ काय आहे? स्पष्ट. याचा अर्थ आहे अस्पष्ट. याचा अर्थ आहे अस्पष्ट. याचा अर्थ आहे दुर्धर. दुर्धर असा याचा अर्थ होतो. ॲम्बिग्युअस याचा अर्थ आहे ज्याचे अर्थ दोन निघतात त्याला म्हटलं जातं ॲम्बिग्युअस. त्याला आपण म्हणू शकतो संदिग्ध. काय म्हणू शकतो? संदिग्ध म्हणू शकतो. स्टेटमेंट दॅट इज ॲब्सोल्युटली क्लिअर, जे अगदी स्पष्ट आहे त्याला म्हटलं जातं मित्रांनो एक्सप्लिसिट. शब्द किती महत्वाचे आहेत हे मी तुम्हाला सांगायला लागलो मित्रांनो. बऱ्याच लोकांनी उत्तर याचं दिलेलं आहे मित्रांनो. प्रिया मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन. वैभव सर, ॲब्सोल्युटली करेक्ट. वैभव सर मगाशी म्हणत होते की इंग्रजी कच्चा आहे, पण लक्षात ठेवा मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, अशा पद्धतीचे शब्द विचारले जातात ज्या वेळेला व्होकॅब हा अत्यंत महत्वाचा भाग आपल्याला वाटत राहतो. आणि ही तयारी हळूहळू का असेना आपण करायला लागलोय. शब्द आपण बघायला लागलोय, शब्द आपण ऐकायला लागलोय. मला कळालं एक्स. एक्स म्हणजे बाहेर, आणि बाहेरचं जे असतं ते स्पष्ट असतं एक्स, राईट. इम म्हणजे आत, इम्प्लिसिट अस्पष्ट, ॲम्बिग्युअस म्हणजे संदिग्ध, आणि ॲब्स्क्युअर याचा अर्थ आहे दुर्धर, कठीण अशा अर्थानं, अस्पष्ट अशा अर्थानं वापरलं जातं. हे तिन्ही शब्द मित्रांनो समांतर होऊ शकतात. हा शब्द मात्र आहे ॲब्सोल्युटली क्लिअर अशा अर्थानं ते वापरलेला आहे. म्हणजे शब्द बघत असताना संदीप सर ॲब्सोल्युटली क्लिअर, बी ऑप्शन हा अगदी बरोबर ऑप्शन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यस, पुन्हा एकदा कॉमन प्रश्न मित्रांनो आर्टिकलच्या संदर्भात. याचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय द्याल? वेळ चालू झाले. 30 सेकंड्स आर गिवन. इट इज डॅश नाईटमेअर फॉर डॅश कॉमेडियन इफ ही जोक्स फॉल फ्लॅट. फिल द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. काय उत्तर द्याल? दोन ठिकाणी तुम्हाला आर्टिकल्स भरायचे आहेत. कम ऑन. मित्रांनो वेळ संपले. उत्तर तुमचं काय यायला हवं? कमाल. उत्तर तुम्ही मला या प्रश्नाचं काय द्याल? बी ऑप्शन द अ. यस. बी ऑप्शन द. सी ऑप्शन प्रवीण सर, सी ऑप्शन द अ. या डी ऑप्शन प्रशांत सर. क्या बात. मित्रांनो आर्टिकल वरचा प्रश्न विचारला नाही असं TCS पॅटर्न खाली कधीच झालं नाही. आर्टिकल्स वरचे प्रश्न हमखास IBPS TCS पॅटर्नला आर्टिकल्स हा चॅप्टर अत्यंत महत्वाचा. म्हणजे सगळे व्हिडिओ मी त्याचे मोफत सगळ्यांना दिलेले आहेत. जर तुम्ही युट्यूबला गेलात आणि सगळे सेशन्स
10 सेशन्स त्याच्यावर दिलेले आहेत, ते सगळे बघा. कारण आर्टिकल्सवर हमखास या TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्न खाली प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात घ्या. या प्रश्नाचं डी ऑप्शन, प्रशांत सर क्या बात, बिलकुल सही जवाब. डी का उत्तर यावं. सगळ्यात महत्वाची गोष्ट नाईटमेअर, लक्षात घ्या. या ठिकाणी पहिली बाजू अशी की या ठिकाणी कुठेही फ्रेज दिलेली नाही. हे नाईटमेअर हा शब्द काय? दिवा स्वप्न. दिवा स्वप्न जे असतं, जे कधीही खरं होत नाही, त्याला म्हटलं जातं नाईटमेअर. इट इज अ नाईटमेअर. हे एक दिवा स्वप्न आहे. यायला पाहिजे. सिंग्युलर काउंटेबल कॉमन नाउन आहे. कॉमेडियन हे एक काउंटेबल कॉमन नाउन आहे. या ठिकाणी आपल्याला दोन्ही ठिकाणी हे वापरायला पाहिजे. हे जे हिज आलेलं आहे, हे हिज कॉमेडियन साठी आलेलं आहे. मित्रांनो, लक्षात यायला लागलंय का बघा, की या ठिकाणी द येणार नाही. द हे फक्त एखादं नाउन ज्या वेळेला समोर फ्रेज किंवा क्लॉज आलेला असतो, त्याचं वर्णन करणारे शब्द आलेले असतात, त्याच वेळेला येऊ शकतं. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी यायला पाहिजे. इट इज अ नाईटमेअर. ओके, मी असं म्हणालो इट इज अ ड्रीम. ओके, हे जसं अ ड्रीम येतं तसं हे नाईटमेअर याचाच अर्थ आहे मित्रांनो दिवा स्वप्न. हे एक असतं आणि ज्यावेळा वाक्यामध्ये असं एक दाखवायचं असतं त्यावेळा आर्टिकल यायला पाहिजे. ते म्हणजे सिंग्युलर आहे, काउंटेबल आहे, कॉमन नाउन आहे. हे सुद्धा सिंग्युलर आहे, काउंटेबल आहे, कॉमन नाउन आहे. डी ऑप्शन हा अगदी बरोबर आहे. येस, ब्राउन स्टडी. क्या बात. अभिजित सांगली इज देअर. ब्राउन स्टडी ही फ्रेज बऱ्याच परीक्षांना मित्रांनो विचारलेली आहे. लक्षात घ्या, ही फ्रेज सुद्धा अत्यंत महत्वाची आहे, ब्राउन स्टडी. परत एकदा अशाच पद्धतीचा प्रश्न, की जो प्रश्न किचकट वाटतो तोच आपण चर्चेला घेत जातोय सतत, की अशा पद्धतीच्या वाक्यांचा सराव होणं हे अपेक्षित आहे मित्रांनो. असे प्रश्न सोडवणं खूप गरजेची गोष्ट आहे. वाक्याकडे बघण्याची आपली सवय तयार होईल. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय द्याल मित्रांनो? बघा, तुम्हाला काही जमतंय का? अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ कोहेरंट पॅराग्राफ. TCS 2023. 4 सेंटेन्सेस आणि तुम्हाला त्याचे ऑर्डर जोडायचे आहे. कम ऑन, 30 सेकंड्स आर गिवन. मित्रांनो, वाक्य वाचत असताना तुम्हाला कळालं असावं की वाक्य बाजूला कशी करावीत. आता मी या ठिकाणी असं म्हणेन, वाक्य मी वाचायला चालू केली, इट इज द प्रोसेस. आता इट इज द प्रोसेस म्हणून मला कळतं की ही कोणती प्रोसेस आहे तेच कळत नाही. म्हणजे वाक्याची सुरुवात येणं तर होता कामा नये. इट इज द प्रोसेस अशी सुरुवात होणार नाही. ती प्रोसेस कोणती आहे ते कळत नाही, त्यामुळे त्यानं वाक्याची सुरुवात होणार नाही. हे प्रोनाउन आहे. वाक्याची सुरुवात कधीही प्रोनाउन होणार नाही, नामानं व्हायला हवी. मी बोललेलं कळालेलं आहे बघा, की एनं सुरुवात होणार नाही कारण हे प्रोनाउन आहे. त्यामुळे एचा ऑप्शन असेल तर निघून जाईल, एचा ऑप्शन तर दिलेला नाही. राईट. ओके. द अदर टाईप. अदर टाईप दुसरा टाईप म्हणजे कोणता तरी पहिला टाईप आहे याचा अर्थ होतो इथं अदर टाईप दिले, दुसरा टाईप कोणता तरी दिलेला आहे याचा अर्थ पहिला कोणता तरी टाईप असायला हवा. त्यामुळे बी न सुद्धा सुरुवात होणार नाही. बीचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला नाही. इथं सी दिलंय, इथं डी दिलंय, इथं डी दिलंय, इथं सी दिलंय. राईट. आता अमंग द टू टाइप्स. आता अमंग द टू टाइप्स याचा अर्थ मित्रांनो दोन टाइप्स मध्ये असा त्याचा अर्थ होतो, पण ते टाइप सुद्धा आपल्याला दिलेले नाहीत. ओके. इथं बघा, द टर्म एन्थुझिया लूजली ट्रान्सलेटेड मीन्स इझी डेथ. हा शब्द मित्रांनो वाक्याच्या सुरुवातीला यायला पाहिजे, डी न सुरुवात व्हायला पाहिजे. हे सी चा ऑप्शन निघून गेला, हा सी चा ऑप्शन निघून गेला. आपल्याकडं DACB DCBA. मित्रांनो आता तुम्हाला कळायला पाहिजे, द न सुरुवात झाली, हे नाऊन आहे. हे नाऊन तर तुम्हाला कळालं कारण आर्टिकल हे नामाच्या पाठीमागे येतं.
या ठिकाणी हे नामाच्या पाठीमागे आर्टिकल, त्यामुळे वाक्याची सुरुवात तुम्हाला नामानं करायची आहे. द टर्म एन्थुझॅनिझम, इथं तुम्हाला कळतं की या ठिकाणी हे नावून आलेलं आहे, त्यामुळे मी डी न सुरुवात केली. यस, डी ऑप्शन काही लोकांनी दिलाय. एक्सलंट हर्षू सर, यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. DCBA इज ऍब्सोल्युटली करेक्ट. इथं नामानं सुरुवात केली. डी नंतर बघा अमंग द टू टाइप्स, हे टू टाइप्स नंतर आलं द अदर टाइप, ह्या दोन टाइप्स मधला हा अदर टाइप, आणि मग तुमचं उत्तर येईल ते म्हणजे ए. हे लास्टला, या ठिकाणी ए हे लास्टला, DCBA हे त्याचं उत्तर असेल. एक्झॅक्टली बरोबर. बऱ्याच लोकांनी याचं उत्तर, म्हणजे ज्या अँगलनं आपण विचार करत चाललेलो आहोत, ज्या अँगलनं आपण विचार करत चाललेलो आहोत, तो अँगल जर तुम्हाला कळाला तर अशा प्रश्नांची उत्तरं त्या संपूर्ण वाक्याचा अर्थ न कळता सुद्धा येऊ शकतो. म्हणजे या वाक्याचा अर्थ आपण समजून घेतलेला नाही, पण तरी सुद्धा मला कळालं की कशा पद्धतीनं मी वाक्य एकमेकाशी रिलेट करू शकतो. वाक्य जोडत असताना मला कळालं की या ठिकाणी प्रोनाउन आहे, त्यामुळे यानं सुरुवात होणार नाही. मी वाक्याची सुरुवात नामानं करायची आहे, म्हणजे इथं नाम आहे कारण पाठीमागं आर्टिकल आहे, त्यामुळे मी डी न सुरुवात केली. हे आपल्याला अत्यंत कळालं. हे अमंग हे प्रेपोजिशन आहे, यानं वाक्याची मी सुरुवात केली नाही. मित्रांनो, मी बोलत आहे ते किती लोकांना कळतं, त्यांनी यस म्हटलात तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ शकतो, कारण हे सगळं तुमच्यासाठी चालू आहे. हे सगळं कळणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे, कारण अशाच पद्धतीचे प्रश्न, मी सगळी वाक्य वाचूनच दाखवलेली नाहीत, फक्त लॉजिकली पहिला भाग बघूनच मी तुम्हाला उत्तरं कशी काढायची आहेत त्याची ट्रिक्स सांगा लागलोय. डिड यू गेट माय पॉइंट दीपक सर? यस, हे समजणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. मी वाक्य तुम्हाला कुठं समजून सांगालोय, वाक्याचे अर्थ कुठं सांगायला लागलोय, वाक्याचे अर्थच सांगत नाही, फक्त पॅटर्न कसा आहे ते सांगायला लागलोय. वाक्याच्या सुरुवातीच्या भागाकडे बघून कोणतं वाक्य सुरुवातीला येईल, कोणतं नंतर येईल, त्याच्यानंतर कोणतं येईल, या संदर्भात मित्रांनो मी चर्चा करायला लागलोय. मी वाक्य तुम्हाला वाचूनही दाखवत नाही. ओके, म्हणजे ही बाब अत्यंत महत्वाची. ज्याला पॅटर्न कळतो त्याला सुरुवातीच्या भागाकडे बघूनच मित्रांनो कळतं की कशा पद्धतीचा वाक्याचा क्रम लावायचा आहे. आय थिंक यू गॉट माय पॉइंट. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. स्वप्नील सर, गुड गुड. बऱ्याच लोकांना कळायला लागलेलं आहे की मला काय म्हणायचं आहे. यस, पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. यस, परत एकदा प्रश्न व्होकॅबचा. सिलेक्ट द मिसस्पेल्ड वर्ड. यस, अनेस्ट इज देअर, पंक्च्युअल इज देअर, फुटाईल इज देअर अँड एन्सिटी इज देअर. मित्रांनो, कोणत्या शब्दाचं स्पेलिंग हे चुकीचं आहे अशा पद्धतीचा प्रश्न बघा तुम्हाला जमतोय का. वाव, क्या बात, सही जवाब. हे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी ई आय येणार नाही, आय ई पाहिजे. अँसिटी, उतावळेपणा, ज्याला म्हटलं जातं अँसिटी, फुटाईल, याचा अर्थ आहे मित्रांनो व्यर्थ. लक्षात ठेवा. पंक्च्युअल, वक्तशीर माणूस असतो त्याला पंक्च्युअल म्हटलं जातं. अनेस्ट, कळकळीने, कळकळीने. ओके, कळकळीनं एखादी गोष्ट केली जाते त्याला म्हटलं जातं अर्नेस्ट रिक्वेस्ट. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की कॉमन शब्द आहेत. अँझिटी असा शब्द आहे. अँझिटी म्हणजे उतावळेपणा. याचं स्पेलिंग बघा, आय ई पाहिजे, ई आय दिले. सी ऑप्शन बऱ्याच लोकांनी अगदी बरोबर दिलेला आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे प्रश्न आहेत. TCS तलाठी 2023 चा प्रश्न मित्रांनो हे अशा पद्धतीचे शब्द विचारलेत की ज्या शब्दाची स्पेलिंग आपल्याला व्यवस्थित माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. पुढच्या प्रश्नाकडे गेल्यानंतर परत एकदा आर्टिकलचा प्रश्न. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? यस, उत्तर देण्यासाठी वेळ आहे मित्रांनो. 30 सेकंड्स वेळ चालू झाले. प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. कमान फास्ट. प्रिया मॅडम, गुड इव्हिनिंग.
Cleanliness is a need of dash day. There are two blank spaces here and there. What article or which article would you put over there? Yes, Vaibhav sir is saying A. Kya baat? Harshu Patil is saying A. Kya baat? Wow. Swapnil sir is saying A. Mitrano, you all are absolutely correct. No word and the is there. You are absolutely correct. या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. व्हाय दिस इज सो? क्लिनायनेसच्या पाठीमागं मित्रांनो आर्टिकल येणार नाही. व्हॉट माइट बी द रिझन? काय मित्रांनो याचं कारण काय असेल? क्लिनायनेस याचा अर्थ आहे मित्रांनो स्वच्छता. स्वच्छता हे नाऊन कोणतं आहे मित्रांनो? ॲब्स्ट्रॅक्ट. कोणतं नाऊन आहे? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आणि ज्यावेळा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असतं मित्रांनो आणि जर ते व्यापक अर्थानं असेल तर मित्रांनो नो आर्टिकल. लक्षात ठेवा, ज्या वेळेला ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन व्यापक अर्थानं असतं त्यावेळेला त्याच्या पाठीमागं आर्टिकल वापरायचं नसतं. उदाहरण तुम्हाला कदाचित माहिती असावं. क्या बात. दीपक सरांनी सांगितलं की ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. क्या बात, बिलकुल सही जवाब. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. जसं तुम्ही असं म्हणता बघा, ऑनेस्टी. Honesty is the best policy. हे जसं म्हणता, या ऑनेस्टीच्या पाठीमागं आर्टिकल येत नाही याचं कारण हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. कोणतं नाऊन आहे? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन व्यापक अर्थानं आहे, आर्टिकल येणार नाही. क्लिनायनेस इज अन ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. That is why I need not to put the article before it. That is why I need to go with this option. No word, that means no article. And here you can put the article the. No issues. याचा अर्थ मित्रांनो अगदी बरोबर. स्वामी सर मला विचारतायत बॅच आहे का? येस, बॅच तर आहे. येस, ऑनलाईन बॅच चालू आहे, तीही तुम्ही सबस्क्राईब करू शकता. नो इश्यूज. मुद्दा मित्रांनो तुमच्या लक्षात यायला लागलाय का? बघा, त्या प्रत्येक गोष्टीची चर्चा, मुद्दा हा फार तर टिपून घ्या की ज्या वेळेला ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असतं त्यावेळेला आर्टिकल वापरलं जात नाही जर ते नाऊन त्या ठिकाणी व्यापक अर्थानं आला असेल. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट की अ किंवा ॲनचा वापर कधीही ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन किंवा मटेरियल नाऊन साठी केला जात नाही. मुद्दा लक्षात आलाय का? बघा की अ किंवा ॲनचा वापर हा ॲब्स्ट्रॅक्ट किंवा मटेरियल नाऊन साठी केला जात नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे आपल्याला कळणं गरजेची गोष्ट आहे. आय थिंक यू गॉट माय पॉइंट. ओके, यस, ओके. आसमा सर इज सेइंग करेक्ट. ऑफिस, हॉस्पिटल, यस, त्या जागा आहेत, त्या जागांच्या पाठीमागं सुद्धा ज्या वेळेला त्या मूलभूत कारणासाठी वापरल्या जातात त्यावेळेला आर्टिकल वापरलं जात नाही. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुमच्या सोबत काय आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता पुन्हा एकदा तुमच्या सोबत आहे 30 सेकंद. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो देण्यासाठी तुम्हाला चॅप्टर माहिती असायला हवा. तुमचा अगदी सर्वात लाडका चॅप्टर तो म्हणजे क्वेश्चन टॅग. कम ऑन, गिव्ह द आन्सर ऑफ द क्वेश्चन. सांगायची गरज नाही मित्रांनो, बऱ्याच लोकांनी या प्रश्नाचं उत्तर दिले. व्हेरी फेवरेट चॅप्टर. सी लाईक चॉकलेट अँड डझंट सी इज द ऑप्शन. यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. वाक्यामध्ये क्रियापदाला यस लागल्यानंतर डू किंवा डज वापरतात. वाक्य होकारार्थी क्वेश्चन टॅग, नकारार्थी डझंट सी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. क्वेश्चन टॅग करताना मित्रांनो दोन गोष्टींची गरज असते, एक वर्ब आणि दुसरं म्हणजे प्रोनाऊन. ओके, प्रोनाऊन आहे सी. हे सी या ठिकाणी घेतलं. हे डज, कारण क्रियापदाला यस लागल्यामुळे डज वापरायचा. डझंट झालं कारण वाक्य होकारार्थी असताना. क्वेश्चन टॅग नकारार्थी होतं. स्वप्नील सर, आसमा मॅडम, ओके, प्रशांत सर, वैभव, अभिजित सर, हर्ष सर, क्या बात, बिल्कुल सही जवाब. क्या बात.
सोपा प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही हे मलाही माहिती होतं. TCS खाली 2023 खाली हा प्रश्न विचारलेला. सहज यू कॅन पॉकेट द मार्क्स फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. अगला सवाल. देर वॉज अ गार्डन ऑन डॅश साइड ऑफ द माउंटेन. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मित्रांनो तुम्हाला डोकंच वापरावं लागेल. तसा खूप सोपा प्रश्न आहे, पण या प्रश्नाकडे बघत असताना एक लॉजिक आहे. ते लॉजिक जर तुम्हाला येत असेल तर अशा प्रश्नांची उत्तरं मित्रांनो अगदी सहज देता येतील. या प्रश्नाचं उत्तर देत असाल तर यू आर ॲब्सोल्युटली ब्रिलियंट, नो डाऊट. यू जस्ट ट्राय टू गिव्ह द आन्सर ऑफ द क्वेश्चन. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. ओनली 25 seconds are in your hand. Come on, fast. Swami sir is saying C option. Wow. Swapnil sir is saying A option. Abhijit sir is saying C option. Ratnadeep sir C option. Ange sir is D option. Deepak sir D option. Wow. क्या बात. Very simple question. Sandeep sir D option. Praveen sir D option. Yes. Harshu sir D option. Wow. Yes. मित्रांनो, 2 शब्दाने असे प्रश्न हमखास परीक्षेला आहेत. कॉमन गोष्ट आहे मित्रांनो. 2 गोष्टी तुम्हाला सांगून ठेवतो. ज्या वेळेला 2 गोष्टी असतात, मी काय बोलतोय बघा, हे कळणं खूप गरजेची गोष्ट. मी काय सांगालोय बघा, जस्ट अ मिनिट. येस मित्रांनो, ज्या वेळेला 2 गोष्टी असतात, 2, मी काय बोलतोय बघा, 2 गोष्टी. जसं मला हात 2 आहेत, जसे मला पाय 2 आहेत, जसे मला डोळे 2 आहेत. ज्या वेळेला 2 गोष्टींचा उल्लेख दिसतो किंवा त्या असतात त्यावेळेला 3 शब्दांचा वापर केला जाऊ शकतो. एक तर ईदर, दुसरा आहे तो म्हणजे नीदर, ओके, आणि तिसरा आहे बोथ. हे 3 शब्द मित्रांनो लक्षात ठेवा. हे 3 शब्द कायमच 2 गोष्टींसाठी वापरले जातात. प्रश्न थोडा बाजूला ठेवू, चर्चेला मुद्दा तुमच्या लक्षात येऊ दे. पहिल्यांदा ज्या वेळेला 2 गोष्टी असतात, मी समजा असं वाक्य लिहिलं, ओके, मी ऑफ माय हँड्स इज गुड. ऑफ माय हँड्स इज गुड आणि तुम्हाला दिले इच, दुसरा दिला, जस्ट अ मिनिट, हे इच आहे, दुसरं दिलं नीदर, ओके, तिसरं दिलं ऑल आणि चौथं दिलं एव्हरी. आता या ठिकाणी पर्याय निवडत असताना तुम्हाला मी हँड्स म्हटलेलं आहे. मला हात 2 आहेत, याचा अर्थ इच येणार नाही, ऑल येणार नाही, एव्हरी येणार नाही. इथं येणार आहे नीदर. नीदर ऑफ माय हँड्स इज गुड, कारण हात 2 आहेत. मित्रांनो, मी मुद्दा काय सांगालोय, अत्यंत महत्वाचा मुद्दा. प्रत्येक परीक्षेला मित्रांनो या बाबतीत प्रश्न विचारलेत, प्रत्येक परीक्षेला. ईदर, नीदर आणि बोथचा वापर 2 गोष्टींसाठी करावा. आता इथं उत्तर त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो. 2023चा प्रश्न आहे, TCSचा प्रश्न आहे. ईदर, माउंटन म्हटलंय. देर वॉज अ गार्डन ऑन साइड ऑफ द माउंटन. माउंटनला साइड किती असतात? 2च साइड असणार आहेत. एक पुढची साइड असेल आणि एक पाठीमागची साइड असेल. मित्रांनो, मी बोललेलं कळालेलं आहे का बघा. कळत असेल तर तुम्ही यस म्हणू शकता. असे प्रश्न सोडवता येणं खूप गरजेची गोष्ट आहे. मी जे बोलतो ते कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. या ठिकाणी माउंटन दिलेला आहे. माउंटनला 2 साइड असतील ना, की पुढची एक साइड आणि पाठीमागची साइड असेल. याचा अर्थ 2च गोष्टींचा उल्लेख आहे. मित्रांनो, या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे ईदर
अँड ॲब्सोल्युटली करेक्ट. बऱ्याच लोकांना हे एव्हरी कानाला गोड वाटतं म्हणून देतात. देर वॉज अ गार्डन ऑन एव्हरी साइड ऑफ द माउंटन. एव्हरी साइड येणार नाही, कारण साइड माउंटनला 2च असतात. त्यामुळे या ठिकाणी उत्तर येणार आहे ईदर साइड ऑफ माउंटन. बोललेलं कळालं असेल तर येस म्हणू शकता आणि हा मुद्दा नोट डाऊन करू शकता की जो अत्यंत महत्वाचा आहे. ईदर, नीदर किंवा बोथ यांचा वापर 2 गोष्टींसाठी केला जातो आणि याचा चॅप्टर जो आहे तो म्हणजे प्रोनाउन. प्रोनाउनचा जर तुम्ही अभ्यास केलात तर मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देता येणं अगदी सोपं जाणार आहे. मित्रांनो समजलंय का? बघा, मुद्दा हा अत्यंत महत्वाचा होता. TCS 2023 करता मित्रांनो हा प्रश्न विचारला होता की जो अत्यंत महत्वाचा. लास्ट प्रश्न मित्रांनो व्होकॅब वरचा, वेस्ट नॉट, वॉन्ट नॉट. काय आहे मित्रांनो याचा अर्थ? तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. 30 सेकंदाचा वेळ आहे प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. या 4 पर्यायामधून एक पर्याय बरोबर आहे. कमान. बहुत सारे लोग हैं जो विकल्प के साथ जा रहे हैं. डी ऑप्शन के साथ चलना उनको पसंद लग रहा है. मेकिंग बेस्ट फ्रॉम वेस्ट. वाव. सी ऑप्शन, प्रवीण सर इज सी, हर्षु सर इज सी. कलेक्टिंग यूजफुल थिंग्स. यस. प्रशांत सर इज सेइंग ए ऑप्शन. मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला कळायला हवं प्रश्न तयार करा कसा झालाय. बघा, वेस्ट नॉट, वाया घालवू नका. एखादी गोष्ट वाया घालवली नाही तर वॉन्ट नॉट, तुम्हाला मागावीच लागत नाही. ज्या गोष्टीचा तुम्ही वापर जपून करता ती गोष्ट तुम्हाला मागावीच लागत नाही. समजा तुमच्याकडे लाखो रुपये, हजारो रुपये आहेत, पण तिचा वापर जर तुम्ही योग्य पद्धतीने केलात, म्हणजे तुम्ही वेस्ट केला नाहीत, तर तुम्हाला कुणाकडेही पैसे मागायची गरज नाही. वॉन्ट नॉट, तुम्हाला पैसेच लागणार नाहीत, कारण तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या पैशाचा वापर योग्य पद्धतीने केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कुणाकडेही पैसे मागायची गरज नाही जर तुम्ही पैसे वाया घालवले नाहीत तर. वेस्ट नॉट, वॉन्ट नॉट. एखादी गोष्ट माणूस ज्या वेळेला योग्य पद्धतीनं वापरतो त्यावेळेला ती गोष्ट त्याला दुसऱ्याकडे मागायची गरजच नाही. समजा माझ्याकडे पाणी आहे, त्या पाण्याचा वापर जर मी योग्य पद्धतीने केला तर दुसऱ्याकडे जाऊन मला मागायची गरज नाही. वॉन्ट, दुसऱ्याकडे मागायची मला गरजच पडणार नाही. ज्युडिशियस यूज, न्यायपूर्ण वापर. मित्रांनो मी सांगितलेलं कळालेलं आहे का? बघा, दीपक सर मी बोललेलं कळतंय का? बघा, म्हणींचा अर्थ असा काढावा लागतो. ज्युडिशियस, ज्युडिशरी वरून शब्द आहे मित्रांनो. हे ज्युडिशियस हे ऍडजेक्टिव्ह आहे, कळालं पाहिजे. न्यायपूर्ण वापर. एखाद्या गोष्टीला जर तुम्ही वेस्ट केलं नाही तर ती तुम्हाला मागायची गरज नाही. वॉन्ट त्याची कमी होणार आहे असा त्याचा अर्थ होतो. अगदी बरोबर उत्तर मित्रांनो येणार आहे ए. काही लोकांचा अंदाज चुकला. मेकिंग बेस्ट फ्रॉम वेस्ट. नो नो नो, उत्तर आहे ए. मित्रांनो अशा पद्धतीची चर्चा जर आपण करत गेलो तर मित्रांनो आपलं इंग्रजी 100% सुधारणार आहे. आजच्या सेशन मध्ये जे जे आपण शिकलो ते सगळं जर आपण लिहून घेत गेलो, ते जर आपण बघत गेलो तर मित्रांनो कुठेही अडचण येणार नाही. सांगायला मी मित्रांनो विसरणार नाही ते असं ही बॅच फक्त 499 रुपयाला आहे, जी व्होकॅबची बॅच आहे. 3000 शब्दांची चर्चा ज्याच्यामध्ये पॅराजंबल आहे,
होमोनिम्स आहे, वन वर्ड आहे, फ्रेजेस आहेत, इडम्स आहेत आणि बरंच काही मित्रांनो या एकाच तुम्हाला कोर्समध्ये घेऊ शकता तुम्ही. त्याची किंमत फक्त आहे मित्रांनो ₹499 आणि जी आत्ता जी चर्चा केली अशाच पद्धतीची चर्चा त्या कोर्समध्ये तुम्हाला बघायला मिळते. अशाच पद्धतीचा ग्रामरचाही एक कोर्स आहे ज्याची किंमत ₹799 आहे. योग्य वाटत असेल, गुरुजी योग्य वाटत असेल, तरी तुम्ही ते घेऊ शकता किंवा तुम्ही 10 वाजता जरी आलात, तरी अशा पद्धतीच्या सेशनमध्ये शिकू शकता. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. उद्या पुन्हा भेटू नवीन प्रश्नांसोबत गप्पा मारण्यासाठी, शब्द शिकण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या. स्वतःला जपा. थँक यू व्हेरी मच अँड गुड नाईट. सी यू.